नमस्कार, शालिनीज क्विक रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी 1 महिन्यानंतर हा व्हिडिओ टाकत आहे। तर आता मी तुमच्यासाठी सोप्यात सोपी अशी रेसिपी म्हणजे आलूची चिप्स घेऊन आलेली आहे आणि हे आलूचे चिप्स खूप सोप्या पद्धतीने सांगितले आहे, सहजही कोणाला करता येईल असे। तर हे मी 2.5 किलो आलू घेतलेले होते। तर हे आलू आता छान स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला, मोठे मोठे घेतले होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पांढरे आहे। तर असे पांढरे आलू मी घेतले आहे आणि छान धुवून टाकायचे आहे याला आपल्याला आता। तर यावर काही माती डस्ट वगैरे असते म्हणून तर याचं काळं पाणी हे सगळं काढून टाकायचं आहे आपल्याला। आणि पाणी काढल्यानंतर हे छान पुसून घ्यायचे आहे। तर पुसून मी याला आता शिलून टाकणार आहे शिलनीने। तर शिलनीच्या साहाय्याने यावरचे जे सगळे आपल्याला साल आहे ते काढून टाकायचे आहे। तर हे बघा, शिलनी किसून घ्यायचे असे आणि पूर्ण साल काढून टाकायचे आपल्याला त्याच्यावरचे। तर शिलनीच्या साहाय्याने आणि तुम्ही बघू शकता किती पांढरा असा हा आलू घेतलेला आहे आपण। तर असे पांढरा जर आलू घेतला तर आपले चिप्स खूप पांढरे होतील आणि पिवळा घेतला तर थोडेसे काळसर दिसेल, म्हणून असा पांढरा शक्यतोवर आलू घ्या तुम्ही। आणि हे बघा किती छान असा पांढरा आलू आहे आणि असं पूर्ण साल आपण काढून घ्यायचे आता आणि पूर्ण आलूचे तसेच काढून घेऊ, मग आपण याचे चिप्स पाडू। तर हे बघा तुम्ही पूर्ण आलू असे पांढरे पांढरे झालेले आहे आणि पूर्ण यावरची साल काढून घेतलेली आहे। तर हे असे आलू घ्यायचे आहे आणि मोठे आणि असा उभा आलू घ्यायचा आणि चिप्स पाडून घ्यायचे। चिप्स ची जी आपली किसणी असते त्याच्या साहाय्याने। तर हे आता माझ्याजवळ एक मेकर होतं, त्याची किसणी आहे ही आलूची चिप्सची। तर मी त्याच्या साहाय्याने आता पाडून घेत आहे। तर हे बघा किती छान असे पातळ असे मोठे मोठे चिप्स आता झालेले आहे आणि पांढरे शुभ्र दिसत आहे। तर असे हे पूर्ण चिप्स आता पाडून घेतलेले आहे मी आणि पाडल्यानंतर हे धुवून घ्यायचे आपल्याला चांगले स्वच्छ पाण्याने। तर दुसऱ्या पातेल्यात मी असं पाणी घेतलेलं आहे। तर यामध्ये हे चिप्स टाकायचे आणि छान धुवून घ्यायचे। तुम्ही जितके धुवाल तितके ते तुमचे पांढरे येईल। तर हे असे चिप्स पूर्ण धुवून घ्यायचे आपल्याला चांगले आणि हे बघा किती छान पांढरे आणि मोठे मोठे असे चिप्स पडलेले आहे। तर हे बटाटे छान मोठे मोठे घेतले तर मोठे चिप्स पडतात आणि लहान घेतले तर लहान होतात, म्हणून शक्यतोवर मोठे घ्या म्हणजे आपल्याला वाळू घालताना सुद्धा त्रास होणार नाही। तर आता ह्या मोठ्या टोपल्यात आपण टाकून घेऊ, कारण का आपल्याला पाणी टाकायचं आहे यामध्ये आणि हे आलूचे चिप्स पूर्ण बुडले पाहिजे असं पाणी टाकायचं। आणि हा आता थोडासा याचा खडा आहे आपल्या तुरटीचा, तो टाकायचा आहे। तुरटीच्या खड्यामुळे यामध्ये काही काळं वगैरे असेल तर पाण्यातली वगैरे पूर्ण पाणी स्वच्छ होऊन जाईल आपलं आणि आपले चिप्स पण छान स्वच्छ दिसेल। तर हे बघा दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे सकाळचा, जेव्हा मी तुरटी टाकून ठेवली होती आणि दुसऱ्या दिवशी याला झाकून ठेवलं होतं रात्रभर। तर तुम्ही सकाळीसुद्धा करू शकता, पण हे जे एवढे मोठे चिप्स करायला रात्रीचा वेळ थोडासा आपल्याला सोपा जाईल, सकाळी वेळ मिळत नाही तर। मग आता याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। तर त्यासाठी मी ही मोठं असं आता पातेलंच घेतलेलं आहे। यामध्ये आता चांगलं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि पाणी छान उकळी येऊ द्यायचं आहे आपल्याला। तर यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊ पूर्ण चांगलं, अर्ध्यापेक्षा जास्त असं, आणि हे पाणी छान उकळू द्यायचं आहे आपल्याला। तर उकळल्यानंतर आपल्याला हे चिप्स काही खूप जास्त शिजवायचे नाही आहे, तर फक्त त्या गरम पाण्यात टाकायचे आपल्याला, एवढंच करायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे 5 मिनटं। तर आता हे पाणी गरम झालेलं आहे चांगलं आणि गरम झाल्यानंतर यामध्ये हे मीठ टाकून घेतलं मी, छोट्या चमच्यानं 3 चमच आहे हे मीठ टाकल्यानंतर। हे बघा पाणी किती गरम झालेलं आहे आणि ह्या गरम पाण्यात आता हे चिप्स आपल्याला पाण्यासहित नाही टाकायचे, थोडे थोडे घेऊन असे हाताने टाकायचे आहे आणि पूर्ण चिप्स यामध्ये टाकायचे आणि जे पाणी होतं तुरटीचं ते टाकून द्यायचं आहे आपल्याला। तर नुसते चिप्स काढायचे हाताने आणि टाकायचे। तर असं पूर्ण हे चिप्स आता आपण गरम पाण्यात टाकून घेणार आहोत
आणि याला खूप शिजवायचं नाही, खूप पातळ असल्यामुळे ते गरम पाण्याने वाफेने शिजून जातात. तर हे टाकायचं आणि गॅस बंद करून याला झाकून ठेवून द्यायचं आहे 5 मिनटं. तर हे असे चिप्स आता मी पूर्ण टाकून घेत आहे आणि टोपल्यामध्ये असे पूर्ण टाकल्यानंतर त्या गरम पाण्यात असे बुडले पाहिजे. तर हे बघा पूर्ण चिप्स टाकायचे आहे यामध्ये आणि टाकल्यानंतर हे बघा पूर्ण चिप्स टाकायचे आणि ते खाली जाईल असे चमच्याच्या साहाय्याने किंवा एखाद्या झाऱ्याच्या साहाय्याने तुम्ही त्याला खालीवर करायचं आहे. तर हे पूर्ण चिप्स आता यामध्ये पूर्ण बुडले पाहिजे. तर असे हे पातळ पातळ चिप्स असा करून घेतल्याने हे बघा झाऱ्याच्या साहाय्याने याला खालीवर करायचं, म्हणजे गरम पाण्यात काही गेले नसेल ते पण जातील. आणि खालीवर केल्यानंतर असं याला थोडंसं दाबण्याचा प्रयत्न करायचा खाली आणि पूर्ण असे गरम पाण्यातच याला ठेवायचे. आणि याला आता आपण गॅस बंद करतो आणि असं एखाद्या झाकणीनं, आता माझ्याकडे झाकणी नव्हती म्हणून मी दुसरं टोपलं घेतलं आणि त्यानं 5 मिनटं झाकून ठेवलं. तर जास्त न शिजवता आता हे बघा 5 मिनटं झालेले आहे. त्यानंतर तुम्ही बघा हे चिप्स, हे बघा एकदम शिजलेले नाही. एकदम शिजले तर ते तुटून जातात आणि आपल्याला वाळू घालण्यासाठी पण खूप त्रास जातो त्यामुळे. तर एकदम शिजू द्यायचेच नाही आपल्याला. आणि जर अजून जास्त चिप्स करायचे असेल तर त्याच गरम पाण्यात तुम्ही दुसरे चिप्स टाकू शकता हे काढल्यानंतर. पण आता मी एवढेच एका वेळेसच करून घेतले होते. तर त्यामुळे मी आता हे पूर्ण चिप्स असे गाळणीत काढून घेणार आहे. गाळणीत काढल्यामुळे यावरचं पाणी सगळं खाली जाईल आणि चिप्स असे वर राहील. तर हे बघा अशी पूर्ण गाळणी ठेवलेली आहे आणि त्याच्याखाली एक भांडं ठेवलं ज्यामुळे पाणी पूर्ण खाली चाललं जाईल याचं. आणि हे पूर्ण चिप्स आपल्याला आता पूर्ण गाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे. तर हे 2 गाळण्यामध्ये मी चिप्स काढून घेतले होते आणि हे गाळण्या आता बाहेर घेऊन गेली आहे मी अंगणामध्ये. तर इथं एक कपडा टाकला आहे पांढरा. तर त्यावर आता एक एक चिप्स असे आपल्याला वाळू घालून घ्यायचे आहे. तर बघू शकता तुम्ही. तर हे घ्यायचं आता इथं एक एक चिप्स घ्यायचे आणि पूर्ण असे वाळू घालायचे आपल्याला. तर त्या दिवशी ऊन नसल्यामुळे चिप्स काही वाळले नव्हते, पण फॅनच्या हवेत छान सुकले. तर आपण हे बघा चिप्स किती पातळ आहे आणि सलग एक एक निघत आहे जास्त न शिजू दिल्यामुळे. आणि जास्त जर शिजले असते तर ते पूर्ण चिपकून गेले असते एकमेकाला आणि त्याचे तुकडेच पडले असते. तर म्हणून हे आता असे चिप्स पूर्ण आता वाळू घालून घ्यायचे आपल्याला एक एक करून. हे बघा आणि पातळ असूनसुद्धा सगळे सलग निघत आहे. हे बघा पूर्ण असे चिप्स आता एक एक करून आपल्याला वाळू घालून घ्यायचे आहे. आणि असे कापडावर जर पातळ वाळू घातले तर संध्याकाळीसुद्धा ते वाळल्यानंतरसुद्धा चांगले निघून येतात, एकही तुटत नाही. तर हे पूर्ण मी चिप्स असे वाळू घालून घेतले होते आणि वाळल्यानंतर संध्याकाळी मग त्याला पूर्ण काढून घेतले होते असे. तर हे बघा हे बघा आता मी पूर्ण चिप्स असे पूर्ण वाळू घालून घेतले आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान एक एक चिप्स असा आपला दिसत आहे. आणि त्या दिवशी ऊन नसल्यामुळे ते वाळले नव्हते, तर मग मी फॅनच्या हवेत वाळून घेतले होते संध्याकाळी आणि पूर्ण असे पांढरे छान चिप्स झालेले आहे. हा 5 वाजताचा व्हिडिओ आहे, बघू शकता तुम्ही. आता हे एका हातात मोबाईल असल्यामुळे मी दुसऱ्या हाताने एकाच हाताने काढून दाखवत आहे तुम्हाला. तर हे पूर्ण चिप्स खूप छान झाले आणि एकदम वाळले नव्हते, तर पलटवून घेतले मी पूर्ण आणि फॅनच्या हवेत गेल्यावर नंतर पूर्ण अलग काढून घेतले होते त्यांना. तर हे पूर्ण आता चिप्स आता आपण असे वेगळे करून घेणार आहोत आणि वेगळे करून घ्यायचे आणि याला 2 दिवस आता मग मी वाळू दिले चांगले. तर हे बघा पूर्ण चिप्स आता आपले चांगले वाळलेले असे अर्धे ओले आहे, तर सहजच निघत आहे ते. आणि असे पलटवून घ्यायचे. जे काही वाळले नसेल खालच्या साईडनी ते पण वाळून जाईल आणि सहज सोपी निघतात, त्यामुळे काही कठीण जात नाही.
तर हे बघा ओलसरच आहे ते आत्ताही, काही वाळले काही ओलसर आहे असेच आहे. तर हे मग आता नंतर मी पूर्ण वेगळे करून घेतले होते हाताने. तर हे असे चिप्स आपले आता त्यानंतर याला चांगले 2 दिवस कडक उन्हात वाळू घातले होते मी. तर हे बघा वाळल्यानंतर 2 दिवसानंतरचा व्हिडिओ आहे हा. तर हे वाळल्यानंतर किती छान पांढरे झाले. आता आपण तळून पाहू याला. आणि ते बघा कढई ठेवलेली आहे मी, आता गॅस लावला आहे आणि थोडं तेल टाकूनच मी तळून घेणार आहे. तर तळल्यानंतर एकदम खूप कडक तेलातसुद्धा तळायचे नाही आपल्याला. आणि आता हे तळल्यानंतर किती छान क्रिस्पी झाले होते. तर शालिनीज क्विक रेसिपीला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. हे बघा आता तेलात टाकले आहे आणि हे बघा चिप्स किती छान झाले आहे, बघू शकता तुम्ही. आणि खूप क्रिस्पी पण झाले. तर तुम्ही असे करून बघा आणि शालिनीज क्विक रेसिपीला जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आणि करून बघा. हे बघा दुसरे पण टाकून घेतले आपण आणि तेल थोडं कडक झालं होतं. तर त्यामुळे हे चिप्स पहा लवकरच तळून वर आले आणि खूप छान झाले. हे बघा आता पूर्ण काढून घ्यायचे आहे. आणि तुम्हाला जर यामध्ये तिखट मीठ वगैरे टाकून खावंसं वाटत असेल किंवा असेही खाऊ शकता, तुम्हाला जसे आवडत असेल तसे. आणि करून बघा, सोपी पद्धती आहे, जास्त काही शिजवायचं वगैरे काम नाही आहे. हे बघा तळल्यानंतर किती छान झाले आणि असेच करून बघा. आता यामध्ये अजून थोडेसे टाकून घेऊ आपण. एकदम जास्त तेल गरम झाल्यामुळे थोडे लाल होईल, पण खूप पातळ असल्यामुळे तेल जास्त गरम नाही पाहिजे. तर असे चिप्स आता तळून घ्यायचे आपल्याला आणि यावर तिखट मीठ टाकून तुम्ही खाऊ शकता. आणि शालिनीज क्विक रेसिपीला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. असेच मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. हे बघा तिखट मीठ टाकलेलं आहे यावर आणि खाण्यासाठी आता आपली चिप्स तयार आहे. बघू शकता तुम्ही आणि करून बघा तुम्ही. आणि शालिनीज क्विक रेसिपीला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त. धन्यवाद.